मालेगावच्या 3 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी कोर्टाने आरोपीला आता 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पीडित कुटुंबियांची सरकारी वकील संजय सोनावणेंनी बाजू मांडली। आरोपीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडलेली आहे। डोंगराळे प्रकरणातील आरोपीला पुन्हा 4 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कोर्टाने आरोपीला आता 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आज 27 नोव्हेंबर 2025 रोजी या आरोपीला माननीय न्यायालयात पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तपासी अंमलदार यांनी हजर केलेला आहे। याच्या मागचं कारण असं आहे की मागच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात जनआक्रोश होता त्या आरोपी विरुद्ध। अनेक लोक मालेगाव न्यायालयात चाल करून आले होते आणि पुन्हा कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या आरोपीला आज देखील व्हीसीद्वारे तपासी अंमलदार यांनी हजर केलेला आहे। यामध्ये तपासी अंमलदार यांनी पुन्हा काही मुद्द्यांवर आरोपीचा 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळावा असा विनंती अर्ज रिमांड रिपोर्ट पोलीस कस्टडी रिमांड रिपोर्ट माननीय न्यायालयात सादर करण्यात आलेला होता। त्याच्यामध्ये पूर्वीची जे काही कारणं होती त्या कारणावरूनच ज्या गुन्ह्यातलं जे काही हत्यार आहे ते अद्यापही आरोपीने काढून दिलेलं नाहीये। त्या रिकव्हरीच्या ग्राउंडवर हत्या जप्ती करण्याच्या कारणावरून पोलीस कस्टडी रिमांड आज घेण्यात आला आहे। दुसरं ग्राउंड असं होतं की या कृत्य करण्यामागे आरोपीला कोणी मदत केलेली आहे तर त्याला कोणी साथीदार आहे का या तपास करण्यासाठी देखील पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेले आहे। त्यानंतर असे कृत्य करण्यामागे आरोपीला मदत कोणी केलेली आहे का या गुन्ह्यातले जे काही FSL रिपोर्ट आहेत ते कलेक्शन बाकी आहे। तसंच सूक्ष्म जे काही एव्हिडन्स आहेत ते देखील कलेक्शन बाकी आहेत। तपासी अंमलदार यांना या गुन्ह्याचा तपास सखोल करता यावा डिटेल करता यासाठी सफिशियंट अपॉर्च्युनिटी मिळणे गरजेचं आहे। त्याकरता आज पोलीस कस्टडी रिमांड वाढवून मागण्यात आलं आहे आणि माननीय न्यायालयाने 1 डिसेंबर 2024 पर्यंत 25 पर्यंत या आरोपीचा 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड पुन्हा वाढवून देण्यात आलेला आहे। यामध्ये सरकार पक्षातर्फे मी बाजू मांडलेली आहे तसेच मूळ फिर्यादीतर्फे जे काही इन्फॉर्मंट आहेत त्यांच्यातर्फे आपल्या मालेगाव बारचे सेक्रेटरी यांनी देखील पाटील साहेब निलेश पाटील साहेब यांनी देखील युक्तिवाद केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।